ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार, स्वागत आहे. श्री अरविंदांच्या लेखनातून आपल्याला एक प्रकारचा आध्यात्मिक नकाशाच मिळतो. आज आपण याच नकाशावर एक नजर टाकणार आहोत. यात ईश्वराचे 3 मुख्य पैलू सांगितले आहेत, जे केवळ व्याख्या नाहीत तर चेतनेच्या प्रवासाचे 3 महत्त्वाचे टप्पे आहेत. चला तर मग यावर सविस्तर बोलूया. नकाशा हा शब्द अगदी योग्य आहे आणि मला वाटते ही चर्चा केवळ पारंपरिक धार्मिक व्याख्येपुरती मर्यादित नाहीये. श्री अरविंद सांगतात की आपण सर्वसाधारणपणे अज्ञानात जगत असतो आणि याच अज्ञानाचा एक पडदा आपल्या आणि ईश्वराच्या मध्ये असतो. हा नकाशा म्हणजे त्या पडद्याच्या पलीकडे जाण्याचा मार्ग कसा शोधावा याचं एक मार्गदर्शन आहे. चला तर या नकाशावरचा पहिला टप्पा पाहूया. तो आहे विश्वात्मा, म्हणजे सर्व वस्तू आणि व्यक्तींच्या आत आणि पाठीमागे असलेलं एकच चैतन्य. हे ऐकायला खूप भव्य वाटतं, पण आपल्या रोजच्या जगण्यात त्याचा अर्थ काय? याचा अर्थ खूप खोल आहे. म्हणजे कसं की आपण ज्या खुर्चीत बसलो आहोत, जो श्वास घेत आहोत, किंवा अगदी रहदारीच्या वेळी जो माणूस आपल्याला त्रासदायक वाटतो, त्या सर्वांच्या मुळाशी तेच एक दिव्य चैतन्य आहे. फक्त ते काय म्हणतात त्याला, वरवरच्या वास्तवाच्या खाली दडलेलं आहे. जग जसं दिसतं ते त्याच देवाचं एक रूप आहे. फक्त ते अज्ञानामुळे झाकलेलं आहे. अगदी. हे खरंच विचार करायला लावणार आहे. म्हणजे सोमवारच्या सकाळच्या त्या धावपळीत आणि गोंधळातही एक दिव्य अस्तित्व आहे असं हे सांगतात. कदाचित ते खूपच अमूर्त वाटतं, नाही का? बरोबर, अगदी बरोबर. आणि म्हणूनच हा नकाशा आपल्याला बाहेरच्या विश्वातून थेट आपल्या आत घेऊन येतो. हाच दुसरा पैलू आहे. तो अधिक वैयक्तिक आणि जवळचा आहे. आणि इथेच गोष्ट अधिक रंजक होते. दुसरा पैलू आहे आपल्या अंतरंगातील स्वामी आणि चैतन्य. म्हणजे माझं म्हणणं आहे की विश्वाची चिंता करण्याऐवजी आपण आधी आपल्या आत असलेल्या त्या दिव्य शक्तीवर लक्ष केंद्रित करायचं. बरोबर, अगदी बरोबर. हा केवळ निष्क्रिय श्रद्धेचा नाही तर सक्रिय साधनेचा भाग आहे. याचा अर्थ आपल्या आतल्या त्या मार्गदर्शकाशी आपल्या कृती, विचार आणि भावना जोडायला शिकणं. पण यात सर्वात मोठा अडथळा काय आहे हेही श्री अरविंद सांगतात. तो अडथळा म्हणजे अदिव्य शक्ती, अनडिवाइन फोर्सेस. हे ऐकून असं वाटतं की जणू काही वाईट शक्तींशी आपली लढाई सुरू आहे. नाही नाही, तसं नाही. या शक्ती बाहेरच्या नाहीयेत, त्या आपल्या आतच आहेत. श्री अरविंद इथे आपल्या रोजच्या प्रोग्रामिंगबद्दल बोलत आहेत. आपला अहंकार, जो म्हणतो मीच महत्वाचा, आपल्या न संपणाऱ्या इच्छा, वासना, राग, भीती, याला आपण रेडिओच्या घरघरीसारखं समजू शकतो. अच्छा. मूळ गाणं म्हणजे तो दिव्य संकेत, पण ही आतली घरघर इतकी जास्त असते की आपल्याला तो संकेत ऐकूच येत नाही. ही कल्पना खूपच छान आहे. म्हणजे साधना म्हणजे आपल्या आतल्या या आवाजाची पातळी कमी करायला शिकणं. आणि जर आपण हे करू शकलो तर मग काहीतरी नवीन अनुभवाला येतं का? मला वाटतं हाच तिसरा पैलू आहे. अगदी बरोबर. जेव्हा आतला गोंधळ शांत होतो तेव्हा त्या सर्वोच्च शक्तीसाठी एक वाट मोकळी होते. हाच तिसरा पैलू आहे. हा तो अंतिम स्रोत आहे जो या विश्वाच्या आणि आपल्या अस्तित्वाच्याही पलीकडे आहे. सर्व आनंद, प्रकाश, ज्ञान आणि शक्ती तिथूनच येतात. म्हणजे हा एक दुहेरी मार्ग आहे. आपण फक्त वरच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करायचा नाही, तर त्या सर्वोच्च शक्तीला आपल्या जीवनात खाली उतरून आपल्याला बदलण्याची संधी द्यायची आहे. अगदी बरोबर. हेच या संपूर्ण विचारांचं सार आहे. जगातून पळून जायचं नाही, तर त्या दिव्य चेतनेला, त्या उच्च स्वभावाला आपल्या मानवी जीवनात उतरवायचं आहे आणि त्याला बदलायचं आहे. आपलं जीवन त्या दिव्य सत्याचं प्रतिबिंब बनावं, हे ध्येय आहे. ची एक संपूर्ण प्रक्रिया आहे. आपण सुरुवात करतो ते विश्वव्यापी चैतन्य पाहून, मग त्याला आपल्या आत एक मार्गदर्शक म्हणून शोधतो आणि त्या मार्गदर्शकाचं ऐकून एका अशा दिव्य शक्तीसाठी स्वतःला खुलं करतो जी आपलं मूळ स्वरूपच बदलू शकते. अगदी समर्पक. आणि या चर्चेच्या शेवटी
एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो. जर आपल्या दैनंदिन जीवनातील अहंकार आणि इच्छावासना यांसारख्या सामान्य गोष्टीच आपल्या आणि दिव्यत्वाच्या मध्ये एक पडदा निर्माण करत असतील, तर अशी कोणती एक छोटी कृती असू शकते जी रोज केल्याने हा पडदा थोडा तरी विरळ होऊ शकेल? धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.